नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय। स्वराज्य रक्षक या आपल्या चॅनलवर सुरू झालेल्या एका विशेष आणि नवीन मालिकेत तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। या नवीन मालिकेद्वारे आपण आपल्या मातीचा देदीप्यमान इतिहास, तिथली प्राचीन मंदिरे, अभेद्य गडकिल्ले आणि ऐतिहासिक वास्तूंचा अनमोल वारसा उलगडणार आहोत। आज आपण एका अशा किल्ल्याचा प्रवास करणार आहोत ज्याला राजस्थानचा मानबिंदू आणि मेवाडचे अभेद्य कवच म्हटले जाते। ते ठिकाण म्हणजे भव्य कुंभलगड। अरवलीच्या उत्तुंग पर्वत शिखरांवर वसलेला हा किल्ला केवळ दगड मातीचे बांधकाम नसून तो राजपुतांना शौर्याचा जिवंत पुरावा आहे। या किल्ल्याचे सर्वात मोठे आकर्षण आणि वैशिष्ट्य म्हणजे याला लाभलेली महाकाय तटबंदी। ही भिंत इतकी विशाल आणि लांब आहे की चीनच्या भिंतीनंतर जगातील सर्वात लांब भिंत म्हणून तिची गणना केली जाते। मायलोनमेल पसरलेली ही भिंत डोंगरांच्या रांगांमधून नागमोडी वळणे घेत धावते, तेव्हा तिची भव्यता पाहून डोळ्यांचे पारणे फिटते। असे म्हटले जाते की या भिंतीवरून एकावेळी अनेक घोडेस्वार धावू शकत होते। यावरूनच याच्या बांधकामाच्या विस्ताराची कल्पना येते। महाराणा कुंभा यांनी या किल्ल्याची उभारणी अत्यंत विचारपूर्वक आणि रणनीती आखून केली होती। समुद्र सपाटीपासून हजारो फूट उंचीवर असल्यामुळे हा किल्ला शत्रूच्या नजरेतून जणू काही लपलेलाच असायचा। या किल्ल्याच्या आत आपण प्रवेश करतो तेव्हा आपल्याला अनेक प्राचीन मंदिरांचे दर्शन घडते, ज्यातील कोरीव काम त्या काळातील प्रगत स्थापत्यशास्त्राची साक्ष देते। किल्ल्याचा सर्वात वरचा भाग, ज्याला बादल महाल म्हणतात, तिथून संपूर्ण परिसराचे जे दृश्य दिसते ते मनाला मोहून टाकणारे असते। पावसाळ्यात तर हे ठिकाण ढगांच्या दुलेत हरवून जाते आणि म्हणूनच याला बादल महाल हे नाव सार्थ वाटते। याच मातीचा अभिमान आणखी वाढवणारी गोष्ट म्हणजे मेवाडचे सुपुत्र आणि महान योद्धा महाराणा प्रताप यांचे जन्मस्थान सुद्धा याच कुंभलगडावर आहे। या एका गोष्टीमुळेच या किल्ल्याला प्रत्येक इतिहासप्रेमीच्या मनात एक आदराचे स्थान प्राप्त झाले आहे। इतिहासाच्या अनेक लढाया आणि संघर्षाचा साक्षीदार असलेला हा कुंभलगड आजही तितक्याच ताठ मानेने उभा आहे। शत्रूला कधीही पूर्णपणे जिंकता न आलेला हा किल्ला आजही पर्यटकांना आणि इतिहास संशोधकांना भुरळ घालतो। इथल्या प्रत्येक बुरुजावर आणि प्रत्येक दगडावर पराक्रमाच्या कथा कोरलेल्या आहेत असे वाटते। निसर्गाचे सौंदर्य आणि मानवी जिद्द यांचा हा एक अप्रतिम संगम आहे। आपल्या पूर्वजांनी ही रत्ने आपल्यासाठी मागे ठेवली आहेत। ती जपण्याचे आणि त्यांचा इतिहास जाणून घेण्याचे काम आपण अशाच माध्यमातून करत राहणार आहोत। तुम्हाला जर अशा ऐतिहासिक वास्तूंची आणि आपल्या गौरवशाली संस्कृतीची माहिती आवडत असेल तर आपल्या स्वराज्य रक्षक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तुमचा हा छोटासा पाठिंबा आम्हाला महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातील अशाच महान वास्तू तुमच्यासमोर आणण्यासाठी मोठी ऊर्जा देईल। चला तर मग लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ऐतिहासिक प्रवासासह। जय जिजाऊ, जय भवानी, जय शिवराय।